नमस्कार, मी प्रिया. प्रियाज युनिक रेसिपीमध्ये तुमचे मनापासून खूप 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 स्वागत. तर आज आपण इथे हे गुलाबजाम बनवलेले आहेत. खूप रसरशीत आणि फिलिंगचे हे गुलाबजाम झालेले आहेत, तुम्ही पाहतच असाल. तर सर्वात महत्त्वाचं हे गुलाबजाम आपण बनवलेले आहेत तांदळापासून. तर आहे की नाही युनिक रेसिपी. सर्वात महत्त्वाचं ही युनिक रेसिपी आहे. तांदळापासून आपण इथे गुलाबजाम बनवलेले आहेत. तर या भाऊबीज निमित्त किंवा कोणत्याही सणावारासाठी तुम्ही स्वीट्स काहीतरी बनवत असाल तर ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर हे स्वीट्स आपण फक्त 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी साखरेपासून तयार केलेला आहे. तर तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुवून थोडंसं सुकवून ते बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला. तर 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी साखर असं आपण इथे प्रमाण घेतलेलं आहे. 4 चमचे तूप कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये हे ते तांदळाचं पीठ आपण करून घेतलेलं आहे. हे तुपामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. जास्त भाजायचं नाही, अगदी 2 ते 3 मिनिट फक्त हे या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण इथे दुधाचा वापर करणार आहोत हे तांदूळ शिजवण्यासाठी. तर तुम्ही इथे दुधापेक्षा पाण्याचा वापर केलाही तरीही चालू शकते. तर इथे तुम्ही पाहू शकता 1.5 वाटी दूध आपण इथे घातलेलं आहे. 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी आपण 1.5 वाटी दूध घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहोत. वाफ काढून घ्यायची आहे, अगदी 5 ते 6 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे बघा थंड झाल्यानंतर हे पीठ इथे आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. भांड्यामध्ये पीठ हे काढून घेतल्यानंतर यामध्ये बाइंडिंगसाठी हे बघा 3 मोठे चमचे इथे आपण मैदा ॲड केलेला आहे. म्हणजे नाश्त्याचे 6 चमचे असा इथे मैदा ॲड केलेला आहे. तर मैदा हा बाइंडिंगसाठी गरजेचा आहे. त्यामुळे तळताना अजिबातही हे तांदळाचं पीठ असं फुटणार नाही तेलामध्ये. तर हे बघा थोडं थोडं आता दूध ॲड करत आपण हे पीठ इथे मळून घेणार आहोत. तर इथे दुधाच्या जागेवर तुम्ही पाण्याचा वापर केला तरीही चालू शकते, पण दुधाने जरा टेस्ट वाढते या स्वीट्सची, त्यामुळे इथे आपण दुधाचा वापर केलेला आहे. दूध अगदी साधं घेतलेलं आहे. रूम टेम्परेचरचं आपण दूध जे घरी वापरतो ते दूध इथे घेतलेलं आहे. तर हे बघा इथे आता व्यवस्थित हा डो आपला तयार झालेला आहे आणि आता हे 15 ते 20 मिनिट बाजूला ठेवून घेणार आहोत. व्यवस्थित हे भिजवून घ्यायचं आहे पीठ. तुम्ही इथे बघू शकता इथे जवळजवळ अर्धा तास झालेला आहे. आता याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत. गुलाबजामपेक्षा थोडेसे मोठे इथे मी गोळे केलेले आहे. तुम्ही यापेक्षाही छोटे गोळे तयार करून घेऊ शकता. तर हे बघा खूपच सुंदर असे झालेले आहेत. अगदी कुठं क्रॅक नाही, काही नाही, व्यवस्थित असे सुपरियर इथे गोळे हे तयार होत आहे. तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असे हे गोळे इथे तयार झालेले आहे. छोटे छोटे गुलाबजाम इथे तयार झालेले आहेत. तर सेम प्रोसेसमध्ये सर्व गुलाबजाम इथे तयार करून आपण घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता खरंच खूपच असं मऊ लुसलुशीत असं हे पीठ झालेले आहे. त्यामुळे याचे हे जे गुलाबजाम होत आहेत छोटे छोटे ते खूपच छान असे झालेले आहेत. तर इथे सर्व गुलाबजाम तयार करून इथे आपण घेऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकताय भरपूर असे इथे गुलाबजाम तयार झालेले आहेत 1 वाटी तांदळापासून. तर ही भरपूर अशी स्वीट्स इथे तयार होईल. तर काय करायचं आहे, आता एक कढई ठेवायची आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल जास्त गरम नको आहे, जास्त थंडही नको आहे. तर हे बघा इथपर्यंत एक छोटासा पार्ट घालून बघितला. तेल बरोबर आपलं एवढंच आपल्याला पाहिजे. तर इथे तुम्ही पाहू शकता हे बघा मीडियमच असं हे गरम असं तेल आहे. यामध्ये सर्व हे गोळे काढून म्हणजे असं घालून घ्यायचे आहेत आणि छान असे लाल होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. जर तेल जास्त गरम घेतलं तर हे पटकन करपले जातात वरच्या बाजूने आणि आतपर्यंत व्यवस्थित शिजले जात नाहीत. तर इथे तुम्ही पाहू शकता हे बघा सर्व गुलाबजाम आपले मस्त असे भाजून तयार होत आहेत. हे बघा कलरसुद्धा चेंज झालेला आहे, तुम्ही पाहतच असाल. तर आता इथे हे गुलाबजाम तयार होत आहेत. तर तोपर्यंत आपण आता चासणी करायला ठेवणार आहोत. म्हणजे आपण साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे. तर इथे बघा 1 वाटी साखर आपण सुरुवातीलाच घेतलेली आहे काढून. तर 1 वाटी साखरेला जवळजवळ 2 वाटी आपण इथे पाणी घेणार आहोत. 2 वाटीपेक्षा जास्त पाणी इथे घ्यायचं नाही. आणि आपण जसा गुलाबजामचा पाक तयार करतो ना सेम प्रोसेसमध्ये हा सुद्धा पाक आपल्याला तयार करायचा आहे. म्हणजे जास्त पाक घट्टही ठेवायचा नाही आणि जास्त पातळही करायचा नाही. अगदी बोटांनी चिकट चिकट होईल असा पाक इथे तयार करायचा आहे. मीडियम फ्लेमवर पूर्ण साखर विरघळेपर्यंत व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि चेक करत आपल्याला पाहायचं आहे. हे बघा अजूनही पाक काय तयार झालेला नाही आहे. तर फक्त ही साखर इथे मेल्ट झालेली आहे. आता 5 ते 7 मिनिट असंच हे मीडियम फ्लेमवर उकळून घ्यायचं आहे. तोपर्यंत इकडे बघा आपले गुलाबजामसुद्धा परफेक्ट असे तळून तयार झालेले आहेत. थोडेसे ब्राऊनमध्ये हे गुलाबजाम तयार केलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकताय हे ब्राऊनमध्ये गुलाबजाम तयार केलेले आहेत. आणि आपण सेम नेहमीचे गुलाबजाम जसे असतात नेहमीच्या गुलाबजामसारखे सुद्धा आपण गुलाबजाम
पुढचे तळून घेणार आहोत. तर हे बघा खूपच सुंदर लागतात ह्या गुलाबजाममध्ये आपण फिलिंग भरणार आहोत, त्यामुळे असे ब्राऊन गुलाबजामसुद्धा खूपच अप्रतिम लागतात आणि दिसतानाही खूप मनमोहक असे दिसतात. तर हे बघा इथे आता हे गुलाबजाम काढलेले आहेत आपण बाजूला. आता राहिलेले गुलाबजाम आपण इथे तळून घेणार आहोत. तर आता काय करायचं आहे, इकडे आपली साखरेचा पाकसुद्धा आपण तयार करत ठेवलेला आहे. त्यालासुद्धा उकळी फुटलेली आहे खूप छान. जो 5 मिनिट आता झालेले आहेत. आता आपण पाकसुद्धा चेक करून पाहूयात. तर हे बघा इकडे हे गुलाबजामसुद्धा आपण तळायला ठेवणार आहोत. एकदम मिडियम टू लो फ्लेमवर छान असे तळून घ्यायचे आहेत, ब्राऊन होईपर्यंत, आतून पूर्णपणे शिजेपर्यंत. तर आता आपण इकडे पाक बघूयात. तर पाक आपला परफेक्ट असा तयार झाल्यासारखा वाटत आहे. हे बघा खूप सुंदर, जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. उकळीसुद्धा फुटलेली आहे, 5-7 मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता हे बघा असा चिकट पाक हाताला लागत आहे. गुलाबजामसारखाच पाक इथे तयार करून घ्यायचा आहे. तर इथे पाक आपला तयार झालेला आहे. तर यामध्ये आता हे गुलाबजाम घालून घेणार आहोत. तर इथे स्किप झालेला आहे, आपण या पाकामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे. वेलची पावडरमुळे हे खूपच छान लागतं, अगदी टेस्टी लागतात गुलाबजामसुद्धा. तर हे बघा इथे सर्व गुलाबजाम आपण या पाकामध्ये घातलेले आहेत आणि आता हे बाजूचे गुलाबजामसुद्धा आपले तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकताय. आणि जसे गुलाबजाम आपण बाहेर काढतो त्या पद्धतीने हे गुलाबजाम बाहेर काढून घेऊयात. हे गुलाबजाम जास्त ब्राऊन नको करायला. हे बघा तुम्ही पाहू शकताय थोडे आपण गुलाबजाम ब्राऊन केलेले आहेत. हे नेहमीचे रेग्युलरचे गुलाबजाम असतात त्या कलरमध्ये हे गुलाबजाम आपण काढून घेणार आहोत. तर सर्व गुलाबजाम याच प्रोसेसमध्ये हे बघा व्यवस्थित असे तळून घेतलेले आहेत आणि या पाकामध्ये सर्व गरम घातलेले आहेत. आता काय करायचं आहे, सर्व पाकामध्ये गुलाबजाम बुडल्यानंतर जवळजवळ 5 ते 6 तास आपण हे गुलाबजाम असेच पाकामध्ये ठेवून घेणार आहोत. तर आता इकडे आपण आता या दुधाचे म्हणजे जे आपल्याला फिलिंग करायचं आहे या गुलाबजाममध्ये भरण्यासाठीचं ते तयार करून घेऊयात. खूपच मलाईदार असं हे फिलिंग तयार होतं. तर आता हे बघा इथे आपण 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि 1 वाटी दुधासाठी पाव वाटी आपण इथे मिल्क पावडर घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता हे बघा मिल्क पावडर पाव वाटी घेतलेलं आहे. यामुळे हे खूपच असं पटकन तयार होतं. हे फिलिंग जे मावेदार आपण फिलिंग बनवतो ते खूपच छान असं पटकन तयार होतं. जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही 1 वाटीच्या जागेवर 3 वाटी दूध घेऊन जवळजवळ त्याची क्वांटिटी पूर्ण घट्ट होईपर्यंत ते आटवून घेऊ शकता. तर इथे आपण आता या मिल्क पावडरमध्ये 3 चमचे साखर ॲड करून घेतलेली आहे आणि हे व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे. साखर एवढीच पुरेसे आहे, जास्त घालायची गरज नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता हे बघा घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे. हे पूर्णपणे आपलं मावेदार असं फिलिंग होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय हे बघा खूपच मस्त असे बबल सुटलेले आहेत आणि अगदी घट्ट दिसत आहे. तर इथे जवळजवळ अजून 4 ते 5 मिनिट ठेवल्यानंतर व्यवस्थित आपल्याला जशी क्वांटिटी पाहिजे त्या पद्धतीमध्ये हे तयार होईल. तर या प्रोसेसला जवळजवळ 8 ते 9 मिनिट जातात. दूध पावडरमुळे हे पटकन घट्टही होतं. तर तुम्ही इथे पाहू शकता हे बघा खूप सुंदर असं हे तयार होत आहे आणि स्मेलसुद्धा खूप असा मस्त असं सुटलेला आहे. तर इथे गुलाबजामसुद्धा आपले तयार झालेले आहेत. हे बघा 5 ते 6 तास झालेले आहेत आणि इकडे आपले हे मस्त असं हे मावेदार मस्त असं फिलिंगसुद्धा तयार झालेलं आहे. तर आता इथे 6 तास झालेले आहेत. गुलाबजामसुद्धा खूप छान असे पाकामध्ये बुडलेले आहेत, भिजलेले आहेत आणि या प्रोसेसला या फिलिंगच्या प्रोसेसला आपण 6 तासाच्या आधी फक्त 20 मिनिट सुरुवात केलेली होती. तर हे बघा इथे आपलं गुलाबजाम किती परफेक्ट तयार झालेले आहेत. अगदी मऊ लुसलुशीत आणि पूर्ण आतपर्यंत पाक मुरलेला आहे. तुम्ही पाहू शकताय खूपच सुंदर असे इथे हे तांदळाचे गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत. खूपच मस्त. आणि काय करायचं आहे आता हे गुलाबजाम पाकामध्ये पूर्णपणे तयार झालेले आहेत. आता हे गुलाबजाम घ्यायचं आहे आणि याला मधून कट असा मारून घ्यायचा आहे. सुरीच्या साहाय्याने अर्ध्यापर्यंत कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपण यामध्ये फिलिंग भरू शकतो. तर इथे तुम्ही पाहू शकताय खूपच सुंदर असे गुलाबजाम आपले झालेले आहेत. अगदी आतपर्यंत हे मुरलेले आहे. तुम्ही पाहू शकताय हे बघा खूप सुंदर पाक आतपर्यंत मुरलेला आहे. तुम्ही असं कोणाला सर्व केले की हे गुलाबजाम तांदळाचे आहेत हे कोणी विश्वासच ठेवणार नाही. तर हे बघा आता हे फिलिंग आपण या कट्समध्ये भरून घेऊयात. तुम्ही जर सांगितल्याशिवाय कोणाला कळणारही नाही की आपण हे गुलाबजाम तांदळापासून बनवलेले आहेत. आणि हे जे आपण फिलिंग भरतोय आतमध्ये ते तर खूपच भन्नाट असं लागतं. म्हणजे आपण क्रीम रोल किंवा डोनट खातो ना, की आतून बघा वेगळं त्याचं फिलिंग असतं आणि वरून असं वेगळं लागतं. तसंच ही मिठाई आपली झालेली आहे. आतून वेगळी वरून वेगळी आणि ह्याचं टेस्ट अप्रतिम झालेली आहे. अगदी 10 पटीनं ह्याची टेस्ट या फिलिंगमुळे
वाढलेले आहे. तर सर्व या गुलाबजाममध्ये आपण हे फिलिंग इथे भरून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय खूपच सुंदर ही मिठाई आता दिसत आहे. आता थोडीशी आपण या मिठाईला गार्निश करूया. थोडे पिस्ताचे माझ्याकडं काप आहेत, पिस्ता मी कट करून घेतलेला आहे, तो या मिठाईवर घालून घ्यायचा आहे. तत्पूर्वी तुम्हाला मी दाखवते, हे बघा गुलाबजाम आतून किती पूर्ण असे रसरशीत झालेले आहेत. आतपर्यंत याचा पाक मुरलेला आहे. तर या गुलाबजामला आपण आता एक प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. खूपच सुंदर इथे गुलाबजाम झालेले आहे, तुम्ही पाहू शकताय. अगदी विकतसारखे हे दिसत आहेत, नवीन अशी रेसिपी काहीतरी दिसतीये. तर या मिठाईला अजून थोडेसे चार चांद लावण्यासाठी यावर पिस्ता आपण हे बघा असं घालून घेऊयात. खूप छान असा चॉप केलेला पिस्ता आहे, तो यावर घालून घ्यायचा आहे. खूपच सुंदर भन्नाट अशी ही रेसिपी दिसत आहे आणि कोणीही विश्वास ठेवणार नाही की ही रेसिपी तुम्ही तांदळापासून बनवलेली आहे. फक्त 1 वाटी तांदळापासून ही रेसिपी आपण तयार केलेली आहे. तांदूळ कोणताही असला तरीही चालू शकते. तुम्ही बासमती घ्या, इंद्रायणी घ्या. एवढंच नाही तर तुम्ही रेशनिंगचा तांदूळसुद्धा इथे घेऊ शकता. तर याचं पीठ करून आपण ही रेसिपी तयार केलेली आहे. खूपच सुंदर आपले हे स्वीट्स तयार झालेले आहे. सर्वांना खूपच आवडलेले आहे माझ्या घरात तरी. तुम्हालाही सर्वांना खूप आवडेल आणि लहान मुलांना तर खूप 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 आवडेल. तर ही रेसिपी आवडली असल्यास लगेच जाऊन लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर आता उद्या पुन्हा भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर. तोपर्यंत पोट खुश तर मन खुश. त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा. थँक्यू.